Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी सरकारकडून 1 वर्षाची मुदतवाढ. वर्षभर कारवाई होणार नाही. चालक संघटनांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांबाबतचा मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी फिरवला. शिंदेंची मंत्री नाराज असल्याची चर्चा. निर्णय घेताना फडणवीसांनी विश्वासात न घेतल्यानं शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर. सूत्रांची माहिती. परिवहन मंत्र्यांनी मूड बांधली म्हणून चालक मराठी शिकले. मराठी भाषा शिकवण्याचं अभियान सरनाईकांनी सुरू ठेवलं. मराठी भाषेचा प्रसार इतर भाषिकांमध्ये होतोय याचं समाधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाष्य. मुदतवाढ दिली म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठीचं ज्ञान आवश्यक. अभियान सुरूच ठेवणार. पुन्हा मुदत मागितल्यास योग्य नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट. साखरेचे दर क्विंटल मागे 1500 रुपयांनी घसरले. साखरेच्या कृत्रिम तेजीला एका आठवड्यातच लगाम. दर 45 ते 55 रुपये प्रति किलो. येत्या काही दिवसात दर आणखी घसरण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार बारामतीच्या दौऱ्यावर. पहाटे 6 वाजल्यापासूनच बारामतीमधल्या विकास कामांच्या पाहणीला सुरुवात. मार्केट यार्डमधील रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ आणि प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा आढावा. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये उद्यापासून जरांगेंचं उपोषण. मराठा कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याच्या मुद्द्यावरून जरांगे आक्रमक. मुंबईत येऊन उपोषण करण्याचाही इशारा. महायुती सरकारनेच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले. सरकारने मराठा समाजासाठी जितकं काम केलं तितकं काम याआधी कुणीच केलं नाही. जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाबाबतच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. नेपाळच्या महाप्रलयामध्ये 469 जणांचा अंत. 288 भारतीयांसह 1500 जण बेपत्ता असल्याची माहिती. तर 13,000हून अधिक सुरक्षा रक्षक बचाव कार्यात. अन्न, पिण्याचं पाणी आणि मूलभूत सुविधांचा पुरवठा सुरू. पंतप्रधान बालेंद्र शाह यांची फेसबुक पोस्ट. नेपाळमध्ये महाराष्ट्रामधील 114 नागरिक अडकले. रिचा टूर्सच्या माध्यमातून मानसरोवरमधील सागा इथे गेलेले 53 नागरिक सुरक्षित असल्याची माहिती. तर घाबरू नका, शासन तुमच्यासोबत. मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हीसीद्वारे नागरिकांशी संवाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम या 3 दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचं उद्घाटन होणार. भुजबळ, गिरीश महाजन यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विकास कामांचा आढावा घेणार. अजितदादांच्या अपघाताला 7 महिने पूर्ण. सुळेंची भावनिक पोस्ट. राखी पौर्णिमेला यावेळेला तू सोबत नाहीस ही जाणीव मनाला अस्वस्थ करतेय. ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं यावर आजही विश्वास बसत नाही. सुळेंची पोस्ट. दिशा सालियन प्रकरणामध्ये आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. कालच्या सुनावणी तपासाला मर्यादा आणि एफआयआर का दाखल केला नाही यावरून हायकोर्टाचं पोलिसांना खडेबोल. एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी आरोपी ऋतुजा पाटीलनं प्रियकर गौरव पाटीलकडे प्रश्नपत्रिकेसाठी 5 लाख रुपये मागितले होते. तपासादरम्यान पोलिसांचा दावा. मात्र आर्थिक अडचणींमुळे गौरवचा पैसे देण्यास नकार. ऋतुजाच्या वडिलांनी पैशांची सोय केल्याचं सबूत. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.